नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूज आहे पुढील प्रमाणे मित्रांनो, 21 सप्टेंबरची खुश खबर, कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 चा डीए 4% वाढीसह 59% महागाई भत्ता संदर्भात मोठी बातमी। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भातील मोठी बातमी। दिवाळी सणाच्या निमित्ताने महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहेत। महागाई भत्त्याच्या शासन निर्णयाच्या प्रक्रियेस जलद गतीने हालचाल सुरू आहे। वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याकडे पुढील मीटिंग मध्ये अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याच्या पाठवल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीस मान्यता प्रदान करण्यात येणार आहे। करिता आपण स्पष्टीकरण पाहूया। चला तर पाहूया महागाई भत्ता संदर्भातील सर्वात मोठी खुशखबर युक्त बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा। तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वी 4% डीए वाढीचा लाभ मिळणार आहे। याबाबत वित्त विभागाकडून हालचाली जोरात सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे जुलै 2025 मधील डीए वाढ लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू आहे। सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात समोर पाठवण्यात येणार आहे। 4% डीए वाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार करता 4% डीए वाढीची शक्यता आहे। ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतनासोबत डीए वाढ। महागाई भत्त्याबाबत अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वी म्हणजेच 13 ऑक्टोबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ हा ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेतन व पेन्शन देयकासोबत डीए वाढीची शक्यता आहे। एकूण डीए वाढ 59%। महागाई माहे जुलै 2025 मध्ये 4% डीए वाढीची शक्यता असल्याने जुलै 2025 पासून 59 दराने डीए वाढ लागू होईल असं तज्ञ लोकांनी व्यक्त केलं आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।